आता निवडणूक आपल्या भागातला काम करणारा पाहिजे ना, आणि होतकरू पाहिजे, त्याला आवड पाहिजे कामाची, त्यासाठी आपल्या भागातला पाहिजे ना. पहिल्या महापालिकेचा पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? भाजपचं होईल. आमदार आमचा एकदम चांगला आहे. भाडं तसं भाजपवाल्यांचं जड वाटते. कामं आमच्या या भागात आमदाराची कामं नावाजण्यासारखं आहेत. आमदार धडपडे आहेत, भरपूर कामं केलेत आमदारांनी. कधी होणार नाही ते पण कामं त्यांनी केलेत. भाडं भाजपचं वाटतंय. आता सरकार भाजपचं आहे, मग इथं भाजपच येणार म्हणतोय आम्ही. इथं तर चांगल्या जोरमध्ये कमळ आहेत. आमदारांची कामं आहेत, कारण की जवळजवळ इथं त्यांची 200-250 बोरं मारल्यात. आता इथं आचारसंहिता असली तरी बोराला मोटरी घालून दिल्यात, कालच घातलेत. जोर इथं बघा कमळाचा तर जोर आहे, आणि वर्ण केंद्रातनं कमळ आटल्यामुळं जनतेत मी म्हणतात कमळच देऊन टाकूया आणि मोकळं व्हावं. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे. मतदानासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, आणि या पार्श्वभूमीवरती आता उमेदवारांची चांगलीच धावपळ उडालेली आहे. उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदार संघात फिरत आहेत, आणि मग मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, मतदारांना कसा हवाय त्यांच्या भागाचा नगरसेवक किंवा नगरसेविका, त्यांच्या भागाचा विकास कसा झालेला आहे, समस्या काय आहेत, या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी सध्या इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये उभा आहे, लालनगरमध्ये. इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. कशा पद्धतीने या भागाचा विकास झालेला आहे, इथल्या नेमक्या समस्या काय आहेत, हे इथल्या लोकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया काय म्हणतात इथले लोक. मावशी नमस्कार, निवांत बसलाय? काय करा आता, काय निवडणुका चालू आहे तुमच्याकडे आता? आहेत की काय जोर कोणाचा इकडे? त्यातलं काय माहित नाही बा आम्हाला. कोण येईल त्याला हो बाबा म्हणायचं, पाया पडायचं, ग बसायचं. विकास कामं झाल्यात का सगळी तुमच्या भागातली? झालं आता निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? चांगलंच पाहिजे, काम करणारच पाहिजेत. आणि काय आता चांगला काम करणारा या भागात कोण उभा राहिलाय? अब्राम बाप्पाचे नाहीत की, तात्या आहेत. कोण तात्या? कोण? रुबन तात्या. बर, काय सांगालो, कशा पद्धतीने नगरसेवक पाहिजे तुम्हाला निवडून येणारा? कसा काम करणारा पाहिजे? काम करणारा म्हणजे गोरगरिबाचं ऐकणारा पाहिजे, ऐकणारा पाहिजे, आणि परत सांगितलेल्या हाकेला व देणारा पाहिजेच की. मग आता उमेदवार यायला लागलेत, प्रचाराला आश्वासन द्यायला लागलेत. काय आश्वासन देतात तुम्हाला? आश्वासन काय देतात? असं काम करतो म्हणतात. एक तुमचं काय बी अडचण असली ते काढतो, करतो. कुठले बी काय ते सांगा आम्हाला, आम्ही करतो. कोण कोण आहे मोठ्या भागात? कोण कोण उभा आहे आता इथं? कोण कोण आहे? रुबन तात्या, एक अब्राम बापू, तुम्हाला सांगतो तो काय आता गेला ग. जोर कोणाचा वाटतो? जोर जोर या दोघांचाच वाटतोय. कोणाचा? रुबन तात्याचा आणि अब्राम बापूचा. बर, कोण बाजी मारणार वाटते? आता ते कुणाला माहित, काय माहित. आता दोघं बी आहेत काम करणार. आता काय वाटतं, पहिली महापालिकेची निवडणूक आहे, पहिला महापौर होणार आहे, कुठला पक्ष सत्तेत येईल असं वाटतंय? आता दोन्ही बी सत्तेवरच आहे असं वाटतंय. तुम्ही दोघे बी तसंच आहेत, काम करणारीच आहेत दोघं पण. नमस्कार. काय आता निवडणुका लागल्या जातात आहे की नाही? तुमच्या भागाचा विकास कसा आहे? चांगला आहे आमच्या भागाचा विकास. चांगला आहे. समस्या काय आहेत ना भागात? काय भरपूर आहे समस्या आहे. काय काय समस्या आहेत? ड्रेनेजच्या समस्या आहेत, घर बांधायची समस्या आहे, प्रत्येकाची अडचण वेगवेगळी आहे. मग आता निवडणुका लागल्यात महापालिकेच्या, कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? हक्काचा कोणता माणूस पाहिजे आणि चांगला माणूस पाहिजे. असा कोण आहे मग या भागात आता निवडणुकीला राहिलेला? सगळे सारखेच आहेत, सगळे चांगले आहेत आमच्यासाठी, पण ते जनतेवर अवलंबून आहे ना. आता पारड कोणाच जवळ वाटते? नाही, कुणाचं अजून तर कल्पना नाही. काय वाटतं, कुठली पहिली महापालिका आहे, पहिला महापौर होणार आहे, कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतं? तरी सुद्धा काही कल्पना नाही. अजून काय सांगताय? पांढरे शहर लोकांना विचार आहे. महापालिका निवडणुका लागल्यात, आधी प्रशासक होतं. प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या का हो? आपल्याला डायरेक्ट जाऊ शकते, आपला जो हक्काचा माणूस आहे त्याला आपण बोलू शकतो. प्रशासनाला आपण तसं बोलू शकत नाही ना. मग असा हक्काचा निवडून येणारा उमेदवार कसा पाहिजे? सर्वसामान्यातला पाहिजे आपल्याला, सर्वसामान्यातला पाहिजे. मंडळी नमस्कार, रामराम. काय चर्चा चालू आहे? सगळे निवांत बसलाय? काय नाही, बसले निवांत, रोजच बसते असं. रोज मैफिल असते? असं बसते, रोज बसते. तर आता काहीतरी विशेष आहे इकडे तुमच्याकडे? महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत. चालू आहे की, चालू आहे. काय वातावरण आहे इकडे? काय अजून काय समजायला मार्ग नाही. काय अजून काय सभा चालू आहे, जेवणावळे चालू आहे, सगळे चालू आहे. अजून काय वातावरण कोणाचं काही दिसना झालंय, आणि 2 दिवसानंतर जरा चित्र स्पष्ट होणार. कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? चांगला पाहिजे, उमेदवार चांगला बघायला लागल्यात, आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं की चांगला उमेदवार असावा. मग अनेक उमेदवार येतात, आश्वासन देतात. काय आश्वासन द्यालात काय? देतात, आश्वासन देतात की, देतात, सगळे देतात, प्रत्येकाने सगळे सांगतात, जातात. पूर्ण करतील निवडून आल्यावर? हा,
निवडून आलं आश्वासन पूर्ण करतील काय? आतापर्यंत तर काय सांगितलं तर काय केलं नाही आणि आता काय करणार याच्या पुढे सांगतात आणि जातात. लालनगरचा प्रश्न तसाच पडलाय. थोडं खोल्या बांधल्या, थोड्या खोल्या तसंच राहिल्यात. मग एवढं मोठं गंभीर प्रश्न आहे तो, ते कोणाकडे लक्षच देण्यात आले. कोण डुकरं झोपायला सुद्धा ते लायकीची घरं नाहीत, तरी सुद्धा ते नगरसेवकाचे इथले कोणाचं लक्ष नाही. आता या भागात कोणाचा जोर वाटतो, कुठल्या पक्षाचा? अजून तर काय 2 दिवसात तर काय वाटत नाही. अजून तर बघ 2 दिवसानं चित्र जरा जरा होईल. काय बघ तरी पहिली महापालिका आहे, राज्याचं लक्ष इचलकरंजी महापालिकेला लागून राहिले. पहिल्या महापालिकेचा पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? मला तर माझ्या तर वैयक्तिक मत सांगतो, भाजपचं होईल. का बरं असं वाटतंय? तिथं आता राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि भरत त्या लाडक्या बहिणीचं थोडंफार जरा फरक पडणार असं माझं मत आहे. त्यांचे जरा शेटा कमाचे येतील, त्यांचं महापौर होईल असं वाटतं. पण राज्यात सत्ता आहे, केंद्रात आहे, इचलकरंजी येईल असं म्हणताय, पण काम चांगलं आहे का त्यांचं? कोणाचं? भाजपचं. त्या लाडक्या बहिणीमुळं कमळावर जरा की नाही परिणाम होणार. लोक माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? आता तर सध्या तर माणूस बघून आता जरा चालू आहे. आता चर्चा तर चालू आहे, माणूस जरा बघून वैयक्तिक जरा बघून चालू आहे. एकंदरीत मग आता सांगायला गेला तर इथं आमदार पण भाजपचे आहेत, त्यांची इचलकरंजी कामं कशी आहेत? काय चांगलं आहे, आमदारांचे चांगलं काम आहेत. जे निवडून जे नगरपालिकेत जातात की नाही ते नुसतं आश्वासन देतात, काय करत नाहीत काही नाही. पण आता आमदार सगळ्यांना कामं करायला होतील काय? कोणाला हा लावणार की? आमदार आमचा एकदम चांगला आहे. काय सांगावलं, कशी लढत होणार इचलकरंजी शहरात? काय अतितटीचे लढते, अतिटटीच्या लढते. प्रभाग 9 मध्ये काय वातावरण आहे? काय तसं काय फिक्स कुणाच्या बाजूने असं काय सांगता येत नाही. काय आता भागात काय वातावरण आहे? काय अटीतटीच्या लढते, एकाच्या बाजून कुणाच्या हे स्पष्ट कौल लागेल असं काय सांगता येत नाही. 4 उमेदवार आहेत, शिवशाहूचे 4 आहेत, माहितीचे 4 आहेत. काय वाटते, पारडं कुणाच जड वाटते? पाड तसं भाजपवाल्यांचं जड वाढते, कारण ती सगळीकडं फुल तयारीतच असतात हो, त्याच्यामुळे जड वाढते. पण तरी देखील काय सांगता येत नाही फिक्स. तयारी नसतात असं म्हणताय, पण कामाच्या जोरावर त्यांचं कामं काय केलं काय त्यांनी? कामं आमच्या या भागात आमदाराची कामं नावाजण्यासारखं आहेत. आमदार धडपडे आहेत, भरपूर कामं केलेत आमदारांनी, जे एक कधी होणार नाही ते पण कामं त्यांनी केल्यात. आता फक्त आमदारांनी पाण्याचा प्रश्न तेवढा सोडावा असं आमचं मत आहे. पाण्याचा एक जटिल प्रश्न आहे आमच्या गावाचा. नदी गावात असून पण पाण्याचा प्रश्न सुटणार, म्हणजे नदीचं पाणीच नाही चांगलं. परवा मुख्यमंत्री आले, सत्ता मिळाल्यानंतर सोडवणार असं म्हणले. आता मुख्यमंत्र्यांनी भरपूर आश्वासन दिल्यात. रेल्वेचं तर 7-8 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलल्यात की इचलकरंजीत रेल्वे आणणार मी, आणि ऑनलाईन उद्घाटन केले. रेल्वेसाठी सर्वे झालेला आहे. 2-4 कोटी बजेटला धरलेले आहेत. फक्त 90 कोटी शासन द्यायचं राहिले, महाराष्ट्र शासन. केंद्र शासन 90 कोटी द्यायला तयार आहे. रेल्वेचा प्रश्न अजून मुख्यमंत्र्यांनी सोडवलेला नाही. पण आता आमदार आता आहेत धडपडीचे, तुम्ही म्हणताय, काय वाटतंय सगळ्या बाबी सोडवतील काय? आता आम्ही आमदारांनी बी भेटून निवेदन दिले, खासदारांनी बी बोलले, आणि खासदार तर म्हटले ते माने साहेब कसं रेल्वे येत नाही बघतो, पण हे दोन्ही काय कुठं काय व्हाले यांचं काय कळेना. रेल्वे काय येना झाल्या. रेल्वेचं सगळं लेटर आहेत मंजुरीचं केंद्राचं. आता ह्या सगळ्या गोष्टी आता निवडणुका झाल्यानंतर होणार आहेत. मग आता काय वाटतंय, शहराचा पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल? आता काय जरा अवघडच आहे सांगायचं, तसं स्पष्ट सांगायचं लय. कामाच्या जोरावर आमदार त्यांच्या उमेदवारांची बाजी असं मारतील असं वाटतंय का त्यांचे? त्या आमदारांनी तर जोर लावलायच, त्यांचे उमेदवार कसे येतील तसं. या बाकीचं बी कसं झालंय, इतर पक्षांनी तिने ज्या सीटा दिल्या नाहीत त्यांच्यामुळे त्यांच्यात एकी झाली नाही. त्यांच्यामुळे तिने एक वेगळीच शिवशाहू असं काहीतरी काढले तिने, त्याच्यामुळे त्यांच्या बी सीटा येण्याच्या भरपूर चान्सेस आहेत. काय सांगाल मामा, पहिली महापालिका आहे, प्रशासक होता आधी महापालिकेवर, आता नाही, आता निवडणूक आहेत. मग प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या? नाही, शासन ही आपल्या स्थानिक लोक पाहिजे. तर सरकारी ताब्यात असलं तर सरकारी लोक सर्वसामान्य जनतेचे काय काम नीट करत नाही. तिथं आपले म्हणजे नगरसेवक किंवा म्हणा आमदार खासदार हे पाहिजेच असतात, असं माझं मत आहे. आता या निवडणुका आहेत, अनेक उमेदवार प्रचारला फिरायला लागलेत, आश्वासन द्यायला लागलेत. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक? काय सर्वसामान्य जनतेचे कामं करणारा असावा. रस्ते, पाणी, होईनवा, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी, आजारी लोकांसाठी नीट पारख करून त्या लोकांचं योगदान त्यांनी केलं पाहिजे. प्रभाग 9 मध्ये काय वाटतं, कुठल्या पक्षाचा जोर वाढतोय? जोर काय तसं काय वाटत नाही, जरा घासाघाचीच आहे. तरी सुद्धा पारडं कुठल्या पक्षाचं वाढतंय जड? पारडं भाजपचं वाटतंय. का हो?
काय आहे लाडक्या बहीण होय योजना काहीतरी बहिणीच्या मुळे जरा होणार मग लाडक्या बहिणी काय त्यांच्या बाजून जातील भाजपच्या? वाटतंय असं. भाजपचे आमदार आहेत त्यांनी काय कामं केलं का इचलकरंजीत? आमदारांचं काम आता सध्या चांगलं आहे, बरं आहे, वाटत नाही. हे आमच्या दृष्टीने जर चांगलं आहे. मग आता मतदान करताना लोक पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून? माणूस बघून करणार, माणूस बघून करणार. पक्षाकडे कोण बघणार नाही. माझं तर महत्व आहे आपल्या दृष्टिकोनात कोण उभा वाटतंय काय होतंय. लाडक्या बहिणीच्या ह्याच्यामुळे जरा भाजपला मतदान युतीला. निवांत बसलाय सगळे. काय काय चर्चा काय चालू आहेत? काय चर्चा काय अजून काय फिक्स केलं नाही आम्ही. काय केलं नाही? नाही अजून काय झालं की 4 दिवस राहिले. नाही अजून काय शेवटच्या दिवशी प्रचार. काय वाटते इतकी 2-3 वर्ष महापालिकेत प्रशासक होता आणि आता निवडणूक आहेत. निवडणुका चांगल्या वाटतात का प्रशासक चांगला वाटते? काय निवडणुका चांगल्या वाटतात का हो? कारण काय भागातली कामं व्हायला पाहिजेत ना. मग आता प्रशासक कुठं म्हणून लक्ष देणार त्यासाठी. मग आता भागातली कामं करायला नगरसेवक पाहिजे. निवडणुका लागल्यात, उमेदवार यायला लागल्यात प्रचाराला, आश्वासन द्यायला लागल्यात. कसा पाहिजे निवडणार नगरसेवक? आता निवडणूक आपल्या भागातला काम करणारा पाहिजे ना आणि होतकरू पाहिजे, त्याला आवड पाहिजे कामाची. त्यासाठी आपल्या भागातला पाहिजे ना. या भागात आता कशी लढत होणार? या भागातलं आता काय आता सरकार भाजपचं आहे, मग इथं भाजपच येणार म्हणतोय आम्ही. तसं का वाटतंय? आता वर जे आले तेच खाली येणार. आमदारकी झाली भाजपमध्ये, खासदारकी झाली भाजपमध्ये, मग आता हे नगरसेवक पण भाजपच होणार. पण ती हवा इच्छा राहणार काय भाजप? राहणार की. पण भाजप समोर विरोधकांचा हवा नाही, विरोधी उमेदवार पण तगडे आहेत. असलं तर काय शेवटी बघा लाडक्या बहिणीचा परिणाम आहे. लाडक्या बहिणी आता वाढवून मागायला मग देणार की आता सरकार आता देतो पण सांगितले. हे सरकार कुठेतरी आश्वासन देत असं वाटत नाही? काय आता सगळ्यांच्या बरोबर काय होईल ते होईल साहेब. आपण काय एकटं बोलू शकणार आहे? असं आहे ना. आता मतदान करताना माणूस व्यक्ती बघणार का पक्ष बघणार? आता कोण पक्ष बघते कोण व्यक्ती बघते असं आहे आता सगळीकडे. आता मग आता इथं आमदार भाजपचे त्यांनी काय कामं केलं का इचलकरंजीत? केलेच की आता. आता काय हे 5 वर्ष का पकडच गेली प्रशासक होतं. काही अगोदर कामं केली आहेत आपल्या भागातली. कामं केली. मध्ये मतदानाचा एक महत्वाचा अधिकार आहे. कसा पाहिजे तुला आता निवडून येणारा नगरसेवक? कसा पाहिजे म्हणल्यावर आता आल्यावर भागात कामं करायला पाहिजे एवढीच आपली इच्छा आहे. भागात कामं करायला पाहिजे पण निवडून आल्यावर करतील असं वाटतंय काय? आता आमचा भाग आता निवडून दिले म्हणल्यावर तिने करणार की. आता कुठल्या वातावरण जोर कोणाचा इथं? वातावरण आता दोन्ही बी पार्ट्या जोर आहे, पण आता बघाव काय होते ते. तरी पारडं वजनदार कोणाचं वाटते? ते काय अजून कळणार, दोन्ही पण वजनदारच वाटायला. कोण मारणार बाजी तरी काय वाटते? आता काय एवढा आपल्याला काय पण अंदाज नाही, पण दोघांची पण ताकद लागायला बघा. कशी होणार लढत इचलकरंजीत? या प्रभागात कशी होणार? तुल्यबळ लढते तो काय सांगता येत. दोन्ही तुल्यबळ लढते असल्यामुळं आणि ज्यांना प्रशासन कामाचा अनुभव आहे त्या लोकांना निवडून देतील. या भागात काय कोणाचं काम चांगलं आहे? मग सगळ्याच उमेदवारांचं काम चांगलं आहे. काम काय निवडणुकीला जाणार प्रत्येक माणूस काम करतच असते. प्रत्येक जण काम करूनच ते निवडून यायला प्रयत्न करतो ना. पहिली महापालिका आहे आता, आधी नगरपालिका होती, पहिली महापालिका आहे आणि पहिला महापौर होणार आहे. राज्याचं लक्ष इचलकरंजीकडे लागून आहे. काय वाटतंय पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होईल असं वाटतंय? मनापासून सांगा. नाही आता इथं तरी काय तुल्यबळ लढते असल्यामुळे काही सांगता येत नाही कुठला वेळी. तरी पार्ट कोणाचं वाटते? तसं कसं सांगणार आता? मतदार असंख्य मतदार असतात काय त्याच्यामध्ये. सांगणार मामा, काय वाटते? काय दोघांना बी चान्सेस आहेत, तसं काय एकतर्फी होणार नाहीये. इचलकरंजी ही जी निवडणूक आहे ती एकतर्फी होणार नाहीये. सगळे विरोधी पण थोडे स्ट्रॉंग आहेत आणि हे सत्ताधारी आहेत ते आमदार इथलाच असल्यामुळं जरा थोडा त्याचा पण जरा परिणाम. आमदारांच्या भागात या भागात कामं काय आहेत काय? आता चालू झालंय, वर्षभर आता वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले, होईल की काम होतील. काय वाटतं कुठल्या पक्षाचं पारडं जोर वाटते? कुठे एका पक्षाचं नाही, हे मिक्स होणार. तरी काय वाटतं बाजी कोण मारला असं वाटतं? बाजी तसं एकतर्फी कुठली होणारच नाहीये. विरोधी पण तयारीनं उतरलेले आहेत. काय वाटतं निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? लोकांची कामं करणारा पाहिजे, बाकी काही नाही. लोकांचे पाण्याचा प्रश्न आहे मेन कने, पाण्याचा प्रश्न सोडायला पाहिजे इचलकरंजीतला, बाकी काही नाही. कामाच्या ह्याच्यावरच भागात चांगलं काम कुणाचं आहे? भागात कसं आहे पहिला की भाग पडलाय मोठा. पहिला कने 2-3 गल्लीचा भाग होता, आता ते चौकडीनं भाग झालाय. मग तसं काय बाकी गल्लीनं आमचं काय तसं सांगता येत नाही हो. तरी पण जे माझे नगरसेवक होते नाही त्यांनी चांगलं काम केलं.
एकंदरीत जोर कुठल्या पक्षाचा दिसतो इथं? काय तसं काय नाही, सगळं मिक्स आहे, काय सांगता येत नाही, कुठल्याही पक्षाचं काय सांगता येत नमस्कार. लय जण बसला सगळे एकत्र, हो एकत्र बसलो. रोज असताय? रोज काय आमचं घर जिथं आहे म्हणलं. तरी मग काय निवडणूक आला तुम्ही सगळे जमल्यात काय? नाही आमचं रोजचं टे आहे. आता शहरात आता ही महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आता, बरोबर? आणि आधी प्रशासक होतं महापालिकेवर. काय वाटतं, प्रशासक चांगलं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतं? प्रशासक चांगलं. का हो, लोक म्हणलं निवडणुका पाहिजे, नगरसेवक पाहिजे. प्रशासक चांगलं. पण तरी सुद्धा लोकशाहीमध्ये निवडणुका लागणार, नगरसेवक निवडून द्यायला पाहिजे. कसा पाहिजे नगरसेवक निवडून येणारा? चांगला पाहिजे, काम करणार चांगला पाहिजे. काम करणारा पाहिजे. आता या भागात काय वाटतं, कुठल्या पक्षात जोर दिसतोय? हो ना, आता बघा सगळ्याचा जोर आहे, सगळ्याचा जोर आहे. तरी पारडं जोर कोणाला वाटतं? काय तेवढं काय काय सांगालो? ऑर्डर जड अजून तसं काय सांगता येत नाही आहे. चारही उमेदवार असे इकडचे पण, ह्या बाजूचे पण कट्टर चांगले आहेत, त्या बाजूचे पण चांगले आहेत. कमळाचा वारा आहे म्हणते, पण या कमळाचा जो पक्ष आहे हा, त्याच्यावर लोक कुठे नाराज असल्याचं वाटतं, कारण ते नुसतं आश्वासन देतात असं लोकांचं म्हणणं आहे. त्याचा जर विचार जर केला तर तिकीट 50 असेल तर लोक 100 घेतल्यावर त्याला काही कोण तर नाराज होणार, कोणाला तर तिकीट मिळणार, कोणाला तर नाही मिळणार. त्याच्यामुळे नाराजीपेक्षा पक्ष जर बघितला तर बरं. नाराजी आज नाही उद्या, काही एवढ्या वेळ काय संधी गेली का, पुढल्या वेळेला संधी येईल. काय सांगाल मामा, तुम्हाला अनेक वर्षाचा म्हणजे निवडणुका तुम्ही बघितलेल्या आहेत, अनेक इचलकरंजी आणि महापालिकेची पहिली निवडणूक आहे. कसा पाहिजे आता या महापालिकेत निवडून येणारा नगरसेवक? नगरपालिकेत बघा, काम करणारा नगरसेवक पाहिजे. काम करणारा असला तरच जनतेचं भलं होईल, जनतेचं कल्याण होईल. हे दुसरं काही नाही. पण हे निवडून आल्यावर काम करतील असं वाटतंय काय? तर ते आम्ही काय सांगू शकणार आहे, कारण ते जनतेकडं हे कौल आम्ही आता हे माणूस चांगला आहे कार्यकर्ता, आपण त्याला निवडून दिलो की तिथं वर गेल्यानंतर काम नाही केलं तर काय करू, आम्ही काय सांगू शकणार नाही. कुणाच्या मनातलं आम्ही सांगू शकत नाही. काय वाटतं, जोर कुठला वाटतो, जोर कुठल्या पक्षाला वाटतो भागात? या जोर इथं बघा कमळाचा तर जोर आहे, आणि वर्ण केंद्रातनं कमळ आटल्यामुळं जनतेत बी म्हणतात कमळच देऊन टाकूया आणि मोकळं व्हावं, हे दुसरीकडून चालू आहे. आता वर्ण केंद्रापासूनच हो कमळाचंच आहे, म्हणून हे कमळाचं द्यावं म्हणतात. असो जे एक तर एक पक्ष राहतोय, मोकळा होतोय, हे दृष्टिकोन चालू आहे. लोक सत्ता बदल पाहिजे असं म्हणतात. जरा लोक म्हणतात की सत्ता बदल पाहिजे, हे पाहिजे. खरं देणारा कमी आहे आणि घेणारा कमी, अशा पद्धतीने हो झाल्या तर काय करणार आहे. जनतेचा शेवट कौल आहे, जनता काय देईल त्याच्यावर अवलंबून राहणार. कमळ फुलेल असं वाटतं इचलकरंजीत? आता आम्ही तर ते काही सांगू शकत नाही, कारण का त्यांची बी जोर आहे, ह्यांचा बी जोर आहे. काय करणार. आमदार कमळाचे आहेत काय, त्यांचं कसं कामं काय आहेत का इथे इचलकरंजीत? इतर कामं आहेत की चांगलं आहेत कामं या आमदारांची. कमळाबद्दल चांगली कामं आहेत, हे आहेत, ते केल्यात त्याने कामं केली. कामाच्या जोरावर त्यांची उमेदवार येतील काय? तेच ह्या जोरावर आली तर आली, नाही तर हे जनतेचं कौल, शेवट जनतेचा कौल. निवडणुकीत माणसं मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? निवडणुकीत बघा माणूस जास्तीत जास्त, माझ्या मते तर माणूस बघावा. आज आपल्या भागातला माणूस चांगला असला त्याला निवडून देऊन आपण त्याच्याकडे कामं करून घ्यावी, येतली जनतेचं भलं होईल, ह्या दृष्टिकोनात केलं तर चांगली गोष्ट आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील या लालनगर, त्याचबरोबर इथला जो परिसर आहे वेताळ मंदिर वगैरे, इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता या ज्या निवडणुका आहेत त्या विकास कामाच्या जोरावरती या निवडणुका होणार असल्याचं इथल्या नागरिकांच्यावरून कळतंय. जोर
कळायला काही दिवस अजून बाकी आहेत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर सुद्धा विकास कामाच्या जोरावर या निवडणुका आणि त्याचा निकाल अवलंबून असल्याचे इथल्या नागरिकांच्याकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, KK न्यूज इचलकरंजी.